हालेलुया हालेलुया हालेलुया। इब्री लूकास 8:10 वचन। इब्री लूकास 8:10 लोकांना घोषणा करतो परमेश्वर करतो पहा असे दिवस येणार आहेत त्या इस्रायलाचे घराणे व यहूदाचे घराणे त्यांच्याबरोबर मी नवा करार करीन वचन मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिस्र देशातून बाहेर आणले त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार ठेवणार नाही कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाही आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असे प्रभू म्हणतो वचन कारण परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करेन तो हा मी आपली नियम त्यांच्या मनात घालेन आणि ते त्यांच्या हृदयावर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईल आणि ते मला माझे लोक असे होईल। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन ती संधी पहा परमेश्वर पिता म्हणतो की मात्र मी माझ्या इस्रायल लोकांबरोबर किंवा माझ्या लोकांबरोबर मी एक नवा करार स्थापित करणार आहे। जसे की मी सुरुवातीला इस्रायल लोकांबरोबर जो करार केला होता त्या कराराप्रमाणे हा करार नसणार कारण पूर्वीचा करार इस्रायल लोकांनी मोडीला म्हणून देव पिता म्हणतो मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु आता मी एक नवा करार स्थापित करणार आहे। तर तो करार कोणता? हा करार हाच असणार की माझी वचने मी माझ्या लोकांच्या मनात घालेन त्यांच्या हृदयपटावर माझी वचने लिहून ठेवेन हाच तो माझा करार त्यांच्याशी असणार। हा नवा करार मी त्यांच्याबरोबर स्थापणार मग ते माझे लोक होतील व मी त्यांचा पिता असा बनेन। हालेलुया हालेलुया। अजून संधी पहा प्रभू म्हणतो मी तुमच्या बरोबर एक नव्या कराराची स्थापना करणार आहे। एक नवा करार ज्या कराराच्या द्वारे तुम्ही माझ्याशी जोडून राहणार आणि मी तुमच्याशी जोडून राहणार असा करार ज्या कराराच्या द्वारे तुमच्या हृदयपटावर माझी वचने लिहिली जाणार म्हणून प्रभू म्हणतो। प्रभू आपल्या प्रत्येकाबरोबर एक नवा करार करणार आहे आणि हा नवा करार कोणाच्या द्वारे होणार? इब्री लूकास 8:6 वचनात या कराराचा मध्यस्थ तर येशू आहे। हा करार प्रभू येशूच्या द्वारे देव पिता आणि आपल्यामध्ये मात्र स्थापित होते कारण कराराचा मध्यस्थ प्रभू येशू आहे। पूर्वीचा करार निरर्थक बनला गेला। जो करार परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांबरोबर केला होता तो करार इस्रायल लोकांनी मोडीला। परमेश्वरचे नियम मोडून आज्ञा मोडून इस्रायल लोकांनी देवाचा करार मोडला म्हणून देव पिता म्हणतो मी आता पुन्हा एक करार करीतो। आता नवा करार म्हणजे अगोदरच्या कराराला जुना करार म्हटलेले आहे। आता प्रभू म्हणतो मी एक नवा करार स्थापितो आणि आता या कराराचा मध्यस्थ आहे प्रभू येशू आणि हा करार असा असणार की देव आपला पिता आणि आपण देवाची मुलं आणि आपल्या हृदयपटावर देवाची वचने म्हणजे आपण पूर्ण रीतीने देव पित्याशी जोडून राहणार किंवा देव पित्याला चिकटून राहणार असा करार देवाचे नियम पाळणे आज्ञा पाळणे देवाला जोडून राहणे हा असणारा नवा करार। तर आता प्रभू आपल्या प्रत्येकाबरोबर एक करार करत आहे। तर हा करार आपल्याला कशा प्रकारे पाळायचा आहे त्या बाबतीत आपण बायबलद्वारे पाहू की सुरुवातीपासून देव पिता आपल्या मनुष्याबरोबर करार करत आला पण या साऱ्या लोकांनी देवाचा करार मोडून टाकला। परमेश्वर पित्याला सोडिले देव पित्याच्या आज्ञा मोडिल्या पुन्हा पापाकडे आणि वाईटाकडे ते वळले गेले त्यामुळे त्यांचा नाश झाला। त्याने आपल्या जीवनामध्ये संकटे ओढून घेतली परंतु आता देव आपल्या प्रत्येकाबरोबर पुन्हा एकदा नवा करार प्रभू येशूच्या द्वारे स्थापित करत आहे। हा करार येशूच्या रक्ताच्या द्वारे होते। इब्री लूकास 10:29 हा करार
येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे झालेला करार आहे। प्रभू येशूने ज्या वेळेला वधस्तंभावर रक्त सांडले, बलिदान दिले, त्याच वेळेला मानव आणि देव यांच्यामध्ये करार बनला गेला। कारण मनुष्य जातीची पापे प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे धुतली गेली। त्यामुळे एक मजबूत करार पुन्हा एकदा स्थापित झाला, ज्याला आपण नवा करार म्हणतो। हा करार देव आणि मानवामध्ये, परंतु या कराराचे पालन आपल्या प्रत्येकाला करायचे। पूर्वीच्या सर्वांनी देवाचा करार मोडिला, पण आता आपल्याला हा करार मोडायचा नाही। पहिली गोष्ट, आपण करार म्हणजे काय याचा अर्थ आपण प्रथम पाहू। बघा, करार म्हणजे ठराव, एक प्रकारचा एक ठराव, एक मजबूत निर्णय किंवा देण्यात आलेले एक मजबूत वचन जे पालटता किंवा बदलता येत नाही, ज्याला आपण करार म्हणतो। बघा, जसं की काही वेळेला कंपनीमध्ये काम करणारे व्यक्ती जेव्हा कंपनीमध्ये काम करण्यासाठी ती व्यक्ती तिकडे दाखल होते, जसं की जेव्हा त्या व्यक्तीला त्या कंपनीमध्ये निवडल्या जाते कामासाठी, नोकरीसाठी, तेव्हा अनेक कंपनी अशा असतात ज्या कंपनीमध्ये एक करार केला जातो, ठराव, आणि त्यासाठी तिथे त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडून एक साईन घेतली जाते की मात्र तुम्ही कंपनी 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 किंवा काही वर्ष ही कंपनी तुम्ही सोडू शकत नाही, तुम्हाला या कंपनीमध्ये काम करावं लागणार, हा एक करार तिकडे बनला जातो। त्यासाठी तिथे काम करणारी व्यक्ती साईन करते। साईन केल्यानंतर तो करार अगदी मजबूत बनला जातो। मग ती व्यक्तीने तिथे साईन केल्यामुळे ती व्यक्ती त्या कंपनीमध्ये काम करणार, भले त्या व्यक्तीला ते काम पुढे पटले नाही, ती कंपनी त्याला सोडायचे तरी तो सोडू शकत नाही, कारण करारनामा झालेला आहे। करार झाल्यामुळे मात्र 2 वर्ष, 4 किंवा 10 किंवा जितकी वर्ष, तितकी वर्ष त्याला त्या कंपनीत राहावंच लागेल आणि त्या कंपनीत काम करावंच लागेल। भले काम जास्त पडते किंवा काम करायचं नाही किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरी करायची, तरी तो आपला निर्णय बदलू शकत नाही, कारण करार झालेला आहे। आणि जर त्याने तो करार मोडला, एक तर त्याला जेल होऊ शकते किंवा त्या बदली त्याला एक मोठी रक्कम मोजावी लागेल, कारण त्याने करार केलेले आहे, साईन केलेले आहे, आणि त्याबद्दल एकतर मोठी रक्कम त्याला मोजावी लागणार किंवा जेल पण होणार, त्याला तुरुंगात पण त्याला जावं लागेल। जर त्याने करार मोडीला तर आता देवाबरोबर आपला एक करार होतो, आपण तर नेहमी करार मोडतो, मग आपल्याला पण काय होणार, आपल्यालाही जेलमध्ये नरकाच्या तुरुंगात जावं लागेल। देवपिता आपल्या बरोबर हे करार करते की आपण शेवटपर्यंत त्याच्यामध्ये टिकून राहावे, त्याचे नियम पाळावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, हा करार आपल्या बरोबर देव स्थापित करतो। जेव्हा एक मनुष्य आजारात, दुःखात, संकटात, निराशा, समस्यात असतो, जीवनाला कंटाळतो, जीवन नकोसंच होते, अशा या साऱ्या परिस्थितीत तो येशूकडे येतो। आपण सर्व अशा परिस्थितीतच तर प्रभूकडे आल्यात। पूर्वी आपण आजारात होते, संकटात होते, दुःखात होते, निराशात होते आणि अनेक प्रकारच्या समस्यामध्ये होते, आणि या परिस्थितीतून आपण प्रभू येशूकडे आले। जेव्हा आपण प्रभूकडे आले तेव्हा प्रभू येशूने आपला उद्धार केला, आपले आजार बरे केले, आपले दुःख दूर केले, आपल्या समस्या, आपल्या निराशा सर्व काही दूर केले, आणि आपल्याला शांती, आरोग्य, जीवन, अनुग्रह सर्व काही मात्र प्रभू येशूने आपल्याला दिले। तर प्रभूने आपली सारी बंधने तोडली। त्या दिवशी प्रभू बरोबर आपल्या प्रत्येकाचा एक करार बनला गेला, आणि हा करार असा आहे की जीवनाच्या अंतापर्यंत, जोपर्यंत आपल्या जीवनाचा शेवटचा श्वास चालू आहे, तोपर्यंत प्रभूमध्ये टिकून राहणे, प्रभू येशूला न सोडणे, प्रभूच्या आज्ञा नियम न मोडणे। कारण आता आपला करार प्रभू येशू बरोबर झालेला आहे, त्यामुळे आपल्याला प्रभू येशू मध्ये आता शेवटपर्यंत, मृत्यूपर्यंत मात्र स्थिर आणि टिकून राहायचंय। म्हणजे किती अडचणी आल्या, किती संकट आले, आजार आले, दुःख आले, समस्या आल्या, तरी सुद्धा प्रभू येशूला सोडायचं नाही। किती परीक्षांचा सामना जरी करावा लागला तरी प्रभू येशूला सोडायचं नाही, म्हणजे प्रभूमध्ये टिकून राहणे
राहणे, स्थिर राहणे, कारण करार झालेले आहे. आणि समज हा करार मोडला म्हणजे आपण प्रभूला सोडून गेले, भलतीकडे वळाले, पापाकडे वळाले, पुन्हा पापमय जीवन जगू लागले, तर मग आपल्याला दंड होणार, एक मोठी किंमत मोजावी लागणार, म्हणजे आपण आपल्याला आपला जीव गमवावा लागणार आणि आपण नरकाच्या जेलमध्ये, नरकाच्या तुरुंगात जाऊन पडणार, जिकडे आपल्याला युगायुगासाठी पीडा भोगावी लागणार, तर आपण करार मोडलेला आहे म्हणून. जो प्रभू बरोबर करार झाला होता, जी साईड आपली प्रभू बरोबर झाली होती, तो करार मोडल्यामुळे नरकाच्या तुरुंगात जाऊन पडावं लागणार, युगायुग पीडा भोगण्यासाठी. मग आता आपला देवाबरोबर करार झालेला आहे. हा करार मोडता कामा नव्हे, प्रभूला सोडता कामा नव्हे, तर प्रभूमध्ये आपल्याला दृढ, अढळ आणि आपल्याला मजबूत राहायचंय, प्रभूमध्ये आपल्याला स्थिर राहायचंय. हा करार येशू ख्रिस्ताद्वारे आपला देव पित्याशी बनला गेलेला आहे. म्हणजे पूर्ण आता आपण देवाबरोबर जोडले गेलेले आहात. जसं की बघा इर्मया 31 अध्याय 31 ते 33 वचनात परमेश्वर पिता म्हणतो, मी तुमच्या बरोबर एक नवा करार स्थापितो, पुन्हा मी तुमच्या बरोबर एक करार करतो, पूर्वीच्या कराराप्रमाणे नव्हे. पूर्वी मी तुमच्या बरोबर विवाहाचा करार केला, लग्नाचा करार केला, परंतु तरी तुम्ही तो करार मोडिला. पण आता मी एक नवा करार तुमच्या बरोबर स्थापितो. हा करार म्हणजे तुम्ही माझी मुलं, मी तुमचा पिता, माझी वचने मी तुमच्या हृदयपटावर लिहीन, माझे नियम मी तुमच्या मनात घालीन, तुमच्या हृदयात घालेन. हा करार मी तुमच्या बरोबर करत आहे. इब्रिलोकास पत्र 10:16. परंतु असा करार की माझे नियम, माझी वचने मी तुमच्या मनामध्ये घालेन, म्हणजे तुम्ही मला विसरणार नाही. बघा, देवाची वचने आपल्याला आपल्या हृदयपटावर लिहून ठेवायचे, हृदयाच्या पाठीवर देवाची वचने लिहायचे. देवाची वचने आपल्या मनात गेली पाहिजे, आपल्या मनात ती उतरली पाहिजे, आपल्या ध्यानी मनी आपण ती साठवली पाहिजे. आपल्या शरीरामध्ये, शरीराच्या अवयवामध्ये, आपल्या प्रत्येक नसामध्ये, रक्ताच्या हरेक थेंबामध्ये ही देवाची वचने कार्य करायला हवी. तरच आपण देवामध्ये स्थिर राहणार, प्रभूला कधी विसरू शकणार नाही, प्रभूला कधी सोडू शकणार नाही. कारण प्रभूची वचने आपल्या शरीराच्या हरेक अवयवामध्ये, शरीराच्या हरेक भागामध्ये कार्य करत आहे. हृदयाच्या पटावर ही वचने लिहिली गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला ती वाचता येते, त्यामुळे आपल्याला त्या नियमाप्रमाणे चालता येते, नियमाप्रमाणे आपल्याला जीवन जगता येते. असा करार प्रभू करत आहे की आपल्या हृदयावर, आपल्या मनावर देवाची वचने कोरली जात आहेत, लिहिली जात आहे, म्हणजे आपण कधी विसरू शकणार नाही. अशी वचने प्रभू आपल्या हृदयपटावर लिहून ठेवत आहे. हालेलुया. आणि या करारामध्ये आपल्याला मजबूत बनायचंय. आता आपण सुरुवातीपासून पाहू देवाने कशा प्रकारे करार केले आणि का करार केला देवाने. कराराचा महत्वाचा हेतू देवाचा काय होता? काय देवाचा फायदा पाहत होता का? कराराच्या द्वारे देव देवाची प्रगती पाहत होता का? मुलीच रे. देव का करार करत होता? कशासाठी? काय कारण होतं की देवाने सुरुवातीपासून मानवाबरोबर करार केला? पहिली गोष्ट, जेव्हा देवाने ही सृष्टी निर्माण केली, म्हणजे जसं की ही पृथ्वी आकारवीत आणि शून्य होती, संपूर्ण पृथ्वीवर पाणी, जल होते आणि अंधकाराने ही पृथ्वी भरलेली होती. तेव्हा देवाने पाण्याचे 2 भाग केले, म्हणजे पाणी जे पृथ्वीवर होते त्या पाण्यामध्ये मध्य भागात देवाने अंतराळ निर्माण केले, आकार, आणि वरच्या जलास वेगळे आणि खालच्या जलास वेगळे केले. पृथ्वीवर जेवढे पाणी होते तेवढे पाणी देवाने एका ठिकाणी साठवले आणि त्या पाण्याला समुद्र हे नाव दिले. बाकी भूमी देवाने कोरडी केली आणि देवाने झाडे, पाने, प्राणी, पक्षी, जीव जंतू निर्माण केले. समुद्रामध्ये सर्व तऱ्हेचे जीव निर्माण केले. देवाने सृष्टी नवीन आकारात, नवीन स्वरूपात उत्पन्न केली. उत्पत्ती 1 अध्याय. आणि मग देवाने मनुष्याला घडवले. उत्पत्ती 1 अध्याय 26 ते 27. देव पिता म्हणत आहे आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या
आपल्याशी सदृश्य असं मनुष्य आपण बनू आणि देवाने नर नारी अशी ती निर्माण केली. उत्पत्ती 2:21-24. देवाने आदामाला बनवले मातीपासून आणि जीवनाचा श्वास फुंकिला, तो जिवंत झाला आणि आदामाची फासरी काढून देव पित्याने स्त्री बनवली. अशा प्रकारे देवाने नर व नारी अशी निर्माण केले. देवाने त्यांना एक आज्ञा लावून दिली. ही आज्ञा म्हणजे करार होता. उत्पत्ती 2:15-17. देव पित्याने आदामास म्हटले, बागेच्या वाटेल त्या झाडाचे फळ तू यथेच्छ खाऊ शकतो, परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ तू खाऊ नको. बाकीच्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी देवाने आदामाला मोकळीक दिली होती. एका झाडाचं फळ खाण्यासाठी मनाई केली होती. देव पित्याने आदामाला एवेला ऐदेन बागेमध्ये ठेवले. त्याच्याबरोबर करार केला देवाने की मी प्राणी, पक्षी, जीव, जंतू हे सर्व तुमच्या ताब्यात करते. देवाने संपूर्ण पृथ्वीवर आदामाला सत्ता दिली. उत्पत्ती 1:28. संपूर्ण सृष्टीवर देवाने आदामाला अधिकार दिला आणि आदामाबरोबर देवाने करार केला. परंतु पुढे काय झालं? या आदामाने देवाची आज्ञा मोडली. उत्पत्ती 3:अध्याय. वचन सांगते की मात्र सैतानाने हवेला बुरळ घातली आणि मग स्त्रीच्या द्वारे आदामाला ज्या झाडाचं फळ खाण्यासाठी देव पित्याने त्यांना मनाई केली होती त्याचे फळ त्या दोघांनी खाल्लं आणि दोघांनी आज्ञा मोडली. आपलं पाप कबूल करण्याऐवजी उलट आणखीन आपल्या पापामध्ये भर घातली. म्हणून देव पित्याने दोघांनाही एदेन बागेतून काढून टाकलं. बघा, देवाने आदाम हवे बरोबर एक करार केला होता, एक जीवनाचा करार केला होता. असा करार की देवाने या करारामध्ये मानवाला अनंतकालिक जीवन दिलं होतं. सारी सृष्टी देवाने मानवाच्या अधीन ठेवली होती. मनुष्याने देवाच्या आज्ञा पाळावी, देवाचे गौरव करावे हीच तर देवाची योजना होती. म्हणून देवाने आदामाला बनवून त्या पृथ्वीवर ठेवलं होतं. आदामासाठी सर्व सुख सोयी परमेश्वराने केलेल्या होत्या. सर्व काही निर्माण करून देवाने तिथे ठेवलं होतं की आदाम मनुष्य या पृथ्वीवर राहावा, मनुष्याने पृथ्वीवर सत्ता चालवावी आणि सैतानाचं राज्य या पृथ्वीवर कधीही स्थापित होऊ नये. संपूर्ण पृथ्वीच देऊन टाकली होती. देवाने मनुष्याला अधिकार दिला होता मनुष्याच्या हातात देवाने. परंतु तरी मनुष्याने देवाचा करार मोडीला. याच्यात मनुष्याचा फायदा होता, तरी मनुष्याने देवाचा करार मोडीला आणि मनुष्याने देवाची आज्ञा मोडून पाप केले. आणि हा पहिला करार जो आदामाबरोबर झाला होता तो पहिला करार मोडला गेला आणि जगात त्याद्वारे पाप आले. म्हणून देवाने नोहाच्या काळात जलप्रलय केला, सर्वस्वाचा नाश केला आणि पुन्हा एकदा करार केला. जो करार देव पित्याने आदामाबरोबर केला होता तोच करार देवाने नोहाबरोबर केला. उत्पत्ती 9:अध्याय. उत्पत्ती 9:अध्याय मध्ये वचन काय सांगते पहा. त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने तोच करार जो आदामाबरोबर केला होता तोच नोहाबरोबर केला. देव पित्याने नोहाला म्हटले, मी तुझ्याबरोबर करार करते, तुझ्यापेक्षा तुझ्या संतती बरोबर मी करार मात्र करते आणि या कराराचे चिन्ह म्हणून मी आकाशामध्ये एक धनुष्य ठेवते. ही धनुष्य आकाशामध्ये असणार, म्हणजे जसं की या कराराचे मला स्मरण होणार. आणि जसं की नोहाच्या काळात देव पित्याने जलप्रलय केला होता, देव पिता म्हणतो तसा जलप्रलय मी पुन्हा कधी करणार नाही. आणि म्हणून देवाने कराराचं चिन्ह म्हणून आकाशामध्ये एक धनुष्य ठेवले, जे आपल्याला पावसाच्या दिवसात 7 रंगामध्ये आपल्याला दिसते. हे धनुष्य जेव्हा आपण आकाशात पाहतो तेव्हा पाऊस कमी व्हायला सुरुवात होते किंवा हे धनुष्य पाहिल्यानंतर मात्र अगदी शांतीचे वातावरण निर्माण व्हायला सुरुवात होते. विजा, गडगडाट या सर्व गोष्टी कमी व्हायला सुरुवात होतात जेव्हा आकाशामध्ये धनुष्य पडते तेव्हा या सर्व गोष्टी कमी होतात. पावसाची जोडी कमी होत जाते आणि पाऊस थांबायला सुरुवात होतो जेव्हा आकाशात धनुष्य पाहतो आपण तेव्हा. हालेलुया, हालेलुया. कारण देवाने म्हटलं जसं जलप्रलयाद्वारे मी सर्वस्वाचा नाश केला तसा पुन्हा नाश करणार नाही. आणि देवाने चिन्ह म्हणून करार म्हणून आकाशामध्ये धनुष्य ठेवलेले आहे. हा करार देवाने नोहाच्या मुलाशी आणि पुढे जन्म घेणाऱ्या सर्व पिढीशी परमेश्वराने करून ठेवला. नोहा बरोबर देवाने पुन्हा एकदा करार केला जो आदामाबरोबर केला होता. हालेलुया. आणि अशा प्रकारे एकदा पुन्हा मजबूत कराराची स्थापना झाली. पण पुढे जाऊन मनुष्य पाप
करू लागला, परमेश्वराचे नियम मोडू लागला, आज्ञा मोडू लागला, पापी जीवन जगू लागला आणि देवाचे करार मनुष्य मोडू लागला. नोहानंतरची पिढी होती, या सर्व पिढीने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केले. म्हणून आपली खास प्रजा असावी हा निर्णय परमेश्वराने घेतला. आता नोहाचं वंश साऱ्या जगामध्ये पसरलेलं होतं. ही लोकसंख्या साऱ्या जगात प्रसिद्ध झाली होती. संपूर्ण जगात देशामध्ये नोहाची संख्या, नोहाची पिढी मात्र पूर्ण जगात संपूर्ण देशामध्ये प्रख्यात झाली होती. आता देवाने विचार केला, मी माझी खास प्रजा, खास लोकांना निवडतो आणि त्यांच्या बरोबर करार करतो की ज्याद्वारे ते माझे नियम पाळतील. म्हणून त्यासाठी देवाने प्रथम अब्रामाला निवडले. उत्पत्ती 12 अध्यायामध्ये देवाने अब्रामाबरोबर करार केला आणि अब्रामाच्या द्वारे निर्माण होणाऱ्या संतती बरोबर की देवाने अब्रामाला निवडून म्हटलं, मी तुला निवडतो अशासाठी की तुझ्या पक्षात तुझी जी पिढी, तुझी जी संतती येणार आहे, मात्र त्या संततीला तू माझे नियम शिकवावे, माझ्या आज्ञा शिकवाव्या. म्हणजे देवाची इच्छा होती की मी खास लोक निवडतो की त्याने माझे नियम पाळावे, म्हणजे ते माझे लोक होतील. कारण सर्व बिघडून गेलेले आहेत, सर्व पापात जीवन जगत आहे, नाशात चाललेले आहे. तर आता मी काही लोक निवडतो, निदान ते तरी माझा करार पाळतील. म्हणून देवाने प्रथम अब्रामाला निवडलं, कारण अब्राम देवाचे नियम पाळणारा होता. देवाने अब्रामाला निवडले की अब्रामापासून एक संतती निर्माण होईल आणि त्याच्यापासून निर्माण झालेली संतती माझा करार पाळेल. म्हणून देवाने अब्रामाला, इसाकाला, याकोबाला त्याच्या पिढीला निवडलं आणि पुढे याकोबाच्या द्वारे देवाने 12 कुळ तयार केले, ज्यांना नाव मिळालं इस्रायल लोक म्हणून. देवाने आपली प्रजा, आपले लोक म्हणून निर्माण केले आणि पुन्हा एकदा मोशेच्या काळात इस्रायलाबरोबर देवाने करार केला आणि तो करार होता अनुवाद 5 अध्याय, निर्गम 20 अध्याय, 10 आज्ञा. हालेलुया, हालेलुया. कारण बायबल सांगते अनुवाद 4 अध्याय 31 वचन, तो करार म्हणजे मग परमेश्वर पित्याच्या 10 आज्ञा. तो करार म्हणजे आज्ञा आहे आणि देवाने पुन्हा एकदा अब्रामाशी केलेल्या कराराप्रमाणे त्याच्या संतती बरोबर, इस्रायल लोकांबरोबर देवाने करार केला. ही माझी प्रजा, हे माझे लोक, हे माझं वतन, असं देवाने म्हटलं की आता यांच्यापासून तयार होणारी पिढी माझे नियम पाळतील, साऱ्या जगात जाऊन बिघडलेल्या लोकांमध्ये सुधारणा घडवतील. पुन्हा सर्व जे पांगलेले लोक आहेत ते माझे लोक परत एकदा बनतील. ही प्रजा जाऊन लोकांना माझी सुवार्ता देईल आणि पुन्हा एक राष्ट्र, एक देश, एक मेंढपाळ किंवा मात्र एक कलब तयार होईल. आणि अशासाठी देवाने इस्रायल लोकांची निवड केली की त्याने पांगलेल्या लोकांना पुन्हा एकदा देवामध्ये एकत्र करावे आणि हा करार देवाने इस्रायल लोकांबरोबर केला. हालेलुया, हालेलुया. देवाने इस्रायल लोकांबरोबर हा कराराची स्थापना केली आणि त्यासाठी देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. जसं की परमेश्वर पिता एकच देव, या परमेश्वराचीच आराधना करा. दुसरी म्हणजे तुम्ही मूर्ती पूजा करू नका. तिसरी म्हणजे तुम्ही परमेश्वराचे नाव विनाकारण घेऊ नका. आणि चौथी म्हणजे शब्दात पवित्र पाळा. आणि 5वी म्हणजे आपल्या आई बापांची आज्ञा पाळा. चोरी करू नका, खून करू नका, खोटी साक्ष देऊ नका, व्यभिचार करू नका, पर स्त्रीचा, पर पुरुषाचा आणि पर धनाचा लोभ धरू नका. या आज्ञा परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना लावून दिल्या की तुम्ही मात्र या आज्ञा माझ्या पाळा. या आज्ञाच माझा करार आहे. आणि ह्या कराराची स्थापना देवाने इस्रायल लोकांबरोबर केली. पण पुढे जाऊन काय झालं? पुढे जाऊन या इस्रायल लोकांनी परमेश्वराचे नियम मोडायला सुरुवात केली. मूर्ती पूजा करायला, पाप करायला, वाईट करायला सुरुवात केली आणि मनुष्य पुन्हा बिघडला गेला आणि देवाने लोकांना रानातच मारून टाकले. देवाने त्यांच्या बरोबर विवाहाचा करार केला होता, पण या लोकांनी तो करार मोडिला. परमेश्वर पित्याने हा करार इस्रायल लोकांशी केलेला करार मोडिला, अर्थात इस्रायल लोकांनीच तो करार मोडिला. पाप
करू. देवाने अनेक प्रयत्न केले, दाविदाबरोबर करार केला की दाविदाच्या पक्षात दावीद इस्रायल वंशातून म्हणजे यहुदा वंशातून होता. देवाने पुन्हा एकदा दाविदाबरोबर करार केला. का? कारण इस्रायल लोकांनी करार मोडलेला होता. दाविदाच्या कुलातून कोणाला तरी असं जन्माला आणायचं होतं जो एक करार असा स्थापणार होता जो कधी मोडला जाणार नव्हता. म्हणून देवाने याच इस्रायल लोकातून यहुदा वंशातून दाविदाची निवड केली. हालेलुया. एक करार बनवायला, शेवटचा करार बनवायला. देवाला आता शेवटचा करार बनवायचा होता. देवाला आता एक मजबूत करार बनवायचा होता जो कधी मोडला जाऊ शकत नव्हता. कारण सुरुवातीपासून करत आलेले सर्व करार मोडले गेले होते. आदामाने करार मोडला होता. नोहाच्या पक्षात त्याच्या येणाऱ्या पुढच्या संततीने करार मोडलेला होता. अब्रामा पक्षात येणाऱ्या पुढच्या इस्रायल लोकांनी करार मोडला होता. आता देवाला एक नवा करार करायचा होता. तो दावीद वंशजातून तयार होणार होता, जो यहुदा कुलातून तयार होणार होता. हा युगानुगाचा करार होता. या कराराच्या द्वारे लोकांना स्वर्गात जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार होता. हा करार प्रभूला करायचा होता. हा असा करार ज्या कराराच्या द्वारे लोकांच्या हृदयावर देवाची वचने कोरली जाणार होती. हा असा करार बनणार होता ज्याद्वारे मानव आणि देव एक बनणार होते. हा करार बाप आणि मुलाचा बनणार होता. आणि त्यासाठी परमेश्वर पित्याने दाविदाला निवडले. कारण देवाने सुरुवातीपासून जो करार केला तो प्रजा आणि देव म्हणून. आता देवाला बाप आणि मुलगा म्हणून करार बनवायचा होता. आणि त्यासाठी देवाने पहिली गोष्ट केली ती म्हणजे दावीद. देवाने त्यासाठी दाविदाला निवडलं. काय सांगते बघा बायबल. वचन सांगते 2 शमूएल मध्ये 23 वचन काय सांगते पहा. 2 शमूएल 23-5 वचनात दावीद म्हणतो की मात्र परमेश्वराने माझ्या बरोबर एक करार, निरंतराचा करार केलेला आहे. देवाने माझ्या बरोबर निरंतराचा करार केलेला आहे. माझ्या कुटुंबाबरोबर, माझ्या मुलाबाळांबरोबर. आणि हा जो करार आहे तो कधी मोडला जाणार नाही. स्तोत्र संहिता 132 अध्याय 11 ते 12 वचनामध्ये काय सांगते पहा वचन. दावीद म्हणत आहे की मी देवा माझ्या बरोबर असा करार करत आहे जो कधी मोडला जाणार नाही. काय सांगते वचन काय सांगते पहा. परमेश्वराने दाविदाला खरी शपथ वाहिली आहे, तू माघार घेणार नाही. ती शपथ अशी की मी तुझ्या पोटच्या फळातले तुझ्या राजासनावर बसवी. तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकविलेली निर्बंध पाळतील, तर त्यांची मुले सर्व काळ तुझ्या राजासनावर बसतील. देवाने दाविदाशी करार केला. हा असा करार होता की ज्याद्वारे दाविदाचा मुलगा शलोमोन आणि पुढे निर्माण होणारी त्याची पुढची संतती पूर्ण देवाचा करार पाळू शकणार. म्हणजे या संततीतून येशू ख्रिस्ताचा जन्म व्हावा म्हणून. असा करार जो कधी नष्ट होणार नाही. वचन काय सांगते पहा. स्तोत्र संहिता 89 अध्याय वचन सांगते 33 वचनापासून. तरी त्याच्यावरील माझी दया मी दूर करणार नाही. मी आपल्या सत्य वचनाचा भंग करणार नाही. मी आपला करार मोडणार नाही. माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. एकवर मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि धक्का देणार नाही. त्याची संतती सर्वकाळ राहील व त्याचे राजस्थान माझ्या समोर सूर्याप्रमाणे कायम राहील. चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल. आकाशातले साक्षीदार विश्वासनीय आहे. प्रभू म्हणतो मी दाविदाबरोबर असा करार करीतो जो निरंतराचा करार असणार, जो कधीच मोडला जाणार नाही. या करारासाठी मी आकाशात सुद्धा साक्षीदार ठेवलेले आहे. सूर्य राहील, चंद्र राहील, तोपर्यंत हा करार आहे. हा करार कधी मोडला जाणार नाही. अशा कराराची स्थापना परमेश्वर पिता म्हणतो मी मात्र करत आहे. हा करार कधीच मोडला जाणार नाही. असा करार मी करत आहे म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. सर्व काही करार मी तुमच्या बरोबर करत आहे. अर्थात दाविदाबरोबर. देवपित्याने दाविदाबरोबर करार केला कारण दाविदाच्या वंशातून, दाविदाच्या कुलातून येशू ख्रिस्त जन्माला येणार होता म्हणून. आणि खरोखर या दावीद कुलातून प्रभू येशूचा जन्म झाला. देवाने आपल्या पुत्राला
गेला. ज्या वेळेला प्रभू येशूने क्रूसावर बलिदान दिले, आपले रक्त सांडले, त्यावेळेला नव्या कराराची स्थापना झाली. जुना करार जो रद्द झाला आणि नव्या कराराची स्थापना. देवाने एक नवा करार स्थापिला मानवाबरोबर. हा करार म्हणजे देवाने आपल्या लोकांच्या हृदयपटावर आपली वचने लिहिली, आपले नियम घातले, लोकांना आपली मुलं आणि लोकांचा बाप परमेश्वर पिता बनला. अशा प्रकारे देवाने पुन्हा एकदा नव्या कराराची स्थापना केली. हा बनला गेला एक कायमचा करार जो कोणी मोडू शकत नाही, कारण हा करार येशूच्या द्वारे बनला. आणि आता जे लोक प्रभू येशूला कबूल करतात, प्रभू येशूला स्वीकारतात, प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, त्या प्रत्येकाबरोबर हा करार कायम होतो. त्या प्रत्येकाबरोबर हा करार कायम केला जातो. जर त्या माणसाने करार मोडला तर त्याला नरकाच्या तुरुंगात पडावं लागेल, त्याच्यातून त्याची सुटका होणार नाही. कारण हा करार कायमचा केला गेलेला आहे. या कराराविरुद्ध जाणाऱ्या लोकांना दंड मिळणार, शिक्षा मिळणार. कारण हा करार प्रभू येशूच्या रक्ताने केला गेलेला करार आहे, एक मजबूत करार आहे. येशूच्या रक्ताद्वारे प्रभूने रक्त सांडले, त्याद्वारे आपल्या बरोबर हा करार केला गेलेला आहे. आता आपण परमेश्वरचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती करणार, आपली प्रगती मात्र करणार. कारण पूर्वी प्रभूने ज्या ज्या कोणाबरोबर करार केले त्या सर्वांनी करार मोडिले. ज्या मनुष्याबरोबर केले त्याने करार मोडले. बघा, परमेश्वराने यरूशलेम बरोबर पण करार केला की निदान यरूशलेम तरी माझे नियम पाळेल, यरूशलेमचे मी निवडलेले इकडूनचे लोक तरी माझी आराधना करतील. पण यरूशलेमने पण करार मोडीला. यशकन 16:8 प्रभू यरूशलेमला म्हणतो, मी तुला धुतले, नेहाळलेले, मी तुला वस्त्र पांघरिले, मी तुला मात्र श्रेष्ठ बनवले, तुझ्या बरोबर मी करार केला, तू माझी झाली. परंतु पुढे प्रभू म्हणतो की तू तर मला विसरली, मला सोडून परक्याच्या मागे लागलीस. हालेलुया. प्रभूने यरूशलेमी बरोबर पण करार केला, परंतु यरूशलेमीनेही करार परमेश्वराबरोबर मोडून टाकला. प्रभूने अनेक लोकांबरोबर करार करण्याचा प्रयत्न केला, पण लोक काही मात्र प्रभूमध्ये स्थिर राहिले नाही. प्रभूला सोडून गेले, पापाकडे, वाईटाकडे वळले गेले आणि पुन्हा चुकीचे जीवन जगू लागले. नहम्या 1:1-5 नहम्या म्हणतो, हे प्रभू, तू इस्रायल लोकांबरोबर जो करार केला तो करार मात्र इस्रायल लोकांनी मोडीला. प्रभू, जेव्हा तू करार करतो तेव्हा तू आपला करार पालितोस, आपल्या लोकांबरोबर दयेने, ममतेने तू वागतो. हा सर्व काळचा करार तू विसरत नाही. पण मनुष्यच असं आहे की देवाचा करार मोडतो. देव कधी करार मोडत नाही. देव जो करार आपल्या बरोबर करत आहे त्याचे नेहमी स्मरण ठेवितो, नेहमी आठवण ठेवतो. प्रभू कधी करार मोडत नाही. मोडतो तो मनुष्य. मनुष्य देवाचा करार मोडितो आणि पापाकडे, वाईटाकडे, चुकीच्या गोष्टीकडे वळला जातो आणि स्वतःवर देवाचा क्रोध ओढून घेतो आणि स्वतःचा नाश करायला मनुष्य मात्र सुरुवात करीतो. प्रभू म्हणतो, मी तुमच्या बरोबर कराराची स्थापना करत आहे की तुम्ही माझे नियम पाळावे. जर तुम्ही माझे नियम पाळणार, स्तोत्रसंहिता 103:17-18 प्रभू म्हणतो, करार जे पाळतात, जे लोक प्रभूचा करार पाळतात त्यांना प्रभूच्या न्यायपणाचा अनुभव घडणार. बघा, देवाने आपल्या बरोबर करार केलेले आणि आपण हा करार पाळला तर प्रभू म्हणतो, मी तुमच्या बरोबर मात्र न्यायपणाने वागणार. म्हणजे तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. मी तुम्हाला अनुग्रह देईन. माझ्या न्यायपणाचा अनुभव फक्त तुम्हालाच असं नाही, तुमच्या पुत्र पोत्रांना पण घडणार. म्हणजे जर आपण देवाचा करार योग्यरित्या पाळला, म्हणजे त्याचे पालन केले, तर देवाच्या न्यायपणाचा अनुभव आपल्याला आणि आपल्या पुढच्या आपल्या मुला बालांना मात्र घडणार. करार पाळल्याने आपल्याला अनुग्रह मिळेल, आपल्याला आशीर्वाद मिळेल. कारण प्रभू म्हणतो, मल्लाकी 2:5 मी तुमच्याबरोबर जीवनाचा आणि शांतीचा करार करतो.
देव आपल्या बरोबर कसला करार करत आहे? जीवनाचा आणि शांतीचा, जीवन देण्याचा, शांतीने जगण्याचा करार प्रभू आपल्या बरोबर करत आहे. ज्याच्याने करार पाळल्याने आपल्याला जीवन, अनंत काळाचं जीवन मिळणार, शांतीचा अनुभव आपण घेणार, आपलं जीवन सुखी समाधानात असणार. प्रभू म्हणतो यशया 54:10, मी जर तुझ्या बरोबर करार करत आहे तर हा करार कधी हलणार नाही. प्रभू म्हणतो पर्वत दृष्टी आड होती, टेकड्या ढळतील, पण मी जो तुझ्या बरोबर शांतीचा करार केलेला आहे तो कधीच हलणार नाही. प्रभू म्हणतो मी तुझ्या बरोबर असा करार केलाय, मी तुला जीवन देईन, तुला शांती देईन, अनंत काळाचं जीवन देईन, मी तुझी प्रगती करीन. हा करार कधीच हलणार नाही. हा करार मी तुझ्या बरोबर करतो. तू माझ्या बरोबर जर करार करणार की प्रभू मी तुमचे नियम पाळणार, मी तुमची सेवा करणार, मी आज्ञेप्रमाणे चालणार, तर प्रभू म्हणतो मी पण तुमच्याशी करार करतो, मी तुला जीवन देणार, सुख देणार, शांती देणार, तुला जे हवं ते सर्व देणार, मी तुला स्वर्ग देणार. आपण करारामध्ये मजबूत आहोत तर देव सुद्धा करारात मजबूत राहणार. आपण करार मोडणार नाही तर देव म्हणतो मी पण मोडणार नाही. पुढे वचन काय सांगते बघा, अनुवाद या पुस्तकात, अनुवाद 8:18 आणि अनुवाद 4:31 प्रभू म्हणतो की मात्र मी तुला ज्या बरोबर जो करार करत आहे, अनुवाद 4:13 शपथपूर्वक केलेला करार मी तुझ्या बरोबर करत आहे, असा करार मी तुझ्या बरोबर करत आहे की मात्र जो शपथपूर्वक करत आहे, जो मोडला जाणार नाही, असा करार प्रभू म्हणतो मी तुझ्याशी करतो. आणि पुढे प्रभू तिथे काय म्हणतो पहा की त्याच्यामध्ये 8:18 हा करार असं मी तुझ्याशी करत आहे की मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही आणि तुला विसरणार पण नाही, असा करार मी तुझ्याशी करतो. 4:31 मध्ये प्रभू तिकडे काय म्हणतो पहा की मी तर तुला सोडूनही जाणार नाही व तुला टाकणार सुद्धा नाही, असा करार मी तुझ्याशी करत आहे. आणि 8:18 मी असा करार तुझ्या बरोबर करत आहे जो शपथपूर्वक करत आहे, त्या करार कायम राखण्यासाठी मी तुला धन प्राप्ती करून देण्याचे सामर्थ्य पण देत आहे. काय म्हणतो प्रभू, जो शपथपूर्वक करार मी तुझ्या बरोबर करत आहे तो कायम राखण्यासाठी मी तुला धन संपत्ती पण देत आहे, म्हणजे तुझ्याकडे काही कमी पण तुला पडणार नाही. हा करार कायम स्थापण्यासाठी धन पण देतो मी तुला, म्हणजे मी तुला सर्व गोष्टीने संपन्न आणि समृद्ध बनवतो, म्हणजे तुला काहीच कमी पडणार नाही, ज्याद्वारे तू माझा करार पाळू शकणार. असा करार मी तुझ्या बरोबर करतो की या कराराच्या जोडीला मी तुला सर्व काही देऊ का, मी तुला टाकणार नाही, तुला सोडणार नाही, मी तुझ्या बरोबर राहील, शपथपूर्वक करार करतो. पुढे प्रभू म्हणतो हा करार कायम राखण्यासाठी मी तुला धन प्राप्ती पण करून देतो की तू माझा करार पाळत राहा म्हणून. म्हणजे देवाचा करार आपण पाळल्याने आपले फायदे होणार, आपली प्रगतीच प्रगती होणार, आपली उन्नतीच उन्नती होणार, आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही परमेश्वराच्या द्वारे आपल्याला मिळणार. देवाचा करार जर आपण पाळला तर आपला फायदा आहे, आणि मग जर आपण देवाचा करार पाळला तर देव आपल्याला दिलेलं वचन पूर्ण करेल. मग देव देवाचा करार पाळेल. देवाने म्हटलंय तू माझा करार पाळला, माझे नियम पाळले, माझ्या आज्ञा पाळल्या, पापापासून तू दूर राहिला, माझी सेवा केली, तर मी पण तुझ्या बरोबर करार केलाय, मी तुला आशीर्वाद देईन, तुला अनुग्रह देईन, तुला शांती देईन, तुला धन प्राप्ती करून देईन, तुला सर्व काही मी देईन. हा करार मी मोडणार नाही. मी तुझ्या बरोबर हा करार कायमचा स्थापितो. जर तू करार पाळला तर मी पण तुझ्या बरोबरचा करार कधीच मोडणार नाही, करार पूर्ण पाळेल. हालेलुया. म्हणजे करार पाळल्याने आपल्या सर्वांचे फायदे होणार. कारण प्रभू म्हणतो यशया 55:3 मी तुझ्या बरोबर सर्व काळचा करार करेन. जसं प्रभू म्हणतो दावीदा बरोबर केला होता, दावीदाला अढळ प्रस्ताव अनुग्रह दिला, तसं मी तुला देईन. पुढे वचन सांगते यशया 61:8 सार्वकालिक करार मी तुझ्या बरोबर करेन, मी तुला दुप्पट अनुग्रह देईन. पुढे यजकेल 37:26
वचनात आणि यचकेल 16:60 आणि 62 वचनात मी तुझ्या बरोबर सर्व काळचा करार करीन. प्रभू आपल्या बरोबर सर्व काळचा करार करणार. स्तोत्रसंहिता 111:9 वचनात सर्व काळचा करार मी तुझ्या बरोबर करेन, अनंत काळाचा करार करेन जो मी कधीच मोडणार नाही म्हणून प्रभू म्हणतो. आपण देवाचे नियम पाळले, करार पाळला तर देव म्हणतो मी पण करार कधी मोडणार नाही. यचकेल 34:25 वचनात शाम वचन देऊन मी त्यांच्या बरोबर करार करीन. काय म्हणतो प्रभू? शांतीचं वचन देऊन मी त्यांच्या बरोबर करार करेन. शांतीचं वचन आणि देव आपल्या बरोबर करार करेल की मी तुला शांती देईन. हिमयामध्ये 50:5 शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाप करू. कोणता करार? शाश्वत व चिरस्मरणीय म्हणजे असा करार जो अनंत कालापर्यंत राहणार आहे, सर्व काळाचा आहे. अशा कराराद्वारे देवाबरोबर आपला मिलाप होईल. देवामध्ये आपण एक बनले जाणार. आपण देवाचे नियम आज्ञा विधी पाळले, करार पाळले, देवाने आपल्या बरोबर करार केले की मात्र मी तुला अनुग्रह देईन, आशीर्वाद देईन. तर आपल्याला पण देवाचा करार पाळण्यासाठी देवाचे नियम पाळावे लागतील, आज्ञा पाळावे लागतील, तर देव आपल्या बरोबर केलेला करार आठवेल. तो कधी विसरणार नाही. आपल्याला अनुग्रह देत राहील, आपल्याला आशीर्वाद देत राहील जेव्हा आपण देवाचे नियम पाळतील. तर आता हा करार येशूच्या द्वारे आपल्या बरोबर झालेला आहे. हा मोडू नका. जो कोणी हा मोडण्याचा प्रयत्न करील तो स्वतःला नरकाच्या अग्नीमध्ये स्वतःला नेमून टाकेल. अर्थात तो स्वतःच्या जीवनाचा घात आणि नाश करून बसेल. येशूला कबूल केल्यामुळे, प्रभू येशूला स्वीकारल्यामुळे त्या दिवशी आपला प्रभू बरोबर करार झालेला आहे. त्या दिवशी आपण परमेश्वरामध्ये एक बनलेले आहोत. आता हा करार मोडायचा नाही, कारण हा करार येशूच्या रक्ताद्वारे झालेला आहे. हा करार मोडू नका. जोपर्यंत जीवन आहे, शेवटचा श्वास आहे, येशूमध्ये टिकून राहा. काही झालं, किती संकट आले, किती अडथळे आले, किती परीक्षा आल्या, तरी प्रभू येशूला सोडू नका. प्रभू येशूमध्ये मजबूत राहा, प्रभू येशूमध्ये दृढ राहा. हा करार आपल्याला मोडायचा नाही, उलट आणखी मजबूत करायचा आहे. प्रार्थनेत वाढून, परमेश्वराची सेवा करून, प्रभू येशूच्या आज्ञा पाळून, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करून हा करार आणखी दृढ, आणखी अढळ, आणखी मजबूत करायचंय, मोडायचं नाही. तरच देवाचा अनुग्रह आणि आशीर्वाद आपल्या बरोबर असणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.